मंडळी, आमच्या कर्जत भालिवडीमध्ये मागील 150 वर्षापासून एक अनोख्या पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला साजरा केला जातो। जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण गावकरी एकत्रितपणे भजन गातात। नंतर कृष्णमूर्तीला अभिषेक घालून यथासांग अशी पूजाविधी करून पाळण्यात घातले जातं। यावेळी विशेष पाळणा गीत सुद्धा गायले जाते आणि लहान बाळकांना पाळण्याखालून घालण्याची यावेळी प्रथा सुद्धा आहे। नंतर सारेजण दर्शन घेऊन प्रसाद ग्रहण करतात। दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकाळेच्या दिवशी नवतरुण वर्ग एकत्रित येऊन दहीहंडीचे छानपैकी नियोजन करतात। अगदी उत्साहात आणि जल्लोषात ही दहीहंडी साजरी झाल्यानंतर संध्याकाळी संपूर्ण गावामध्ये भजनाच्या गजरात श्रीकृष्णांची पालखी मिरवणूक होते। ही पालखी हनुमान मंदिर, आई गारदेवीचं मंदिर आणि संपूर्ण गाव असे फिरून झाल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप करून या जन्माष्टमीची आणि गोपाळकाळेची सांगता केली जाते। तर मंडळी, तुमच्या इथे जन्माष्टमी आणि गोपाळकाळा कसा साजरा केला जातो ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि म्हणा जय श्रीकृष्ण।